नमस्कार मंडळी, जर तुम्ही सिंह राशीचे असाल तर आजचा हा संदेश तुमच्यासाठी हा व्हिडिओ नाही, एक इशारा आहे. कारण पुढचे काही दिवस किंवा आठवडे सिंह राशींच्या आयुष्यात असा बदल घेऊन येणार आहे जो 99% लोक आधी खूप साधा समजतील, पण हाच बदल काही लोकांचं नशीब उंचावर नेईल आणि काही लोकांना असा धक्का देईल जो त्यांनी कधी विचार केला नसेल. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे हा संकेत आधीपासूनच दिला जातो, पण बहुतेक लोक ते दुर्लक्ष करत आहेत. आज आपण जाणून घेणार आहोत सिंह राशीचा तो तापलेला काळ जो सगळं बदलू शकतो. सिंह राशीसाठी हा काळाची सुरुवात अशी असेल की बघूनच काहीच वेगळं जाणवणार नाही. तुमचं रोजचं आयुष्य जसं चाललं तसं चालून राहील. काम, घर, लोक, जबरदस्ती सगळं नॉर्मल वाटेल. पण ही खरी गोष्ट इथे लपलेली आहे. कारण काही बदल कुठे मोठे आवाज करू येत नाही, तर ते शांततेत येतात आणि हळूहळू तुमच्या विचारामध्ये बसायला लागतात. आणि जेव्हा त्याला खरं कळतं तेव्हा वेळ खूप पुढे गेलेली असते. सिंह राशीचे काही लोकांना हा काळ एक विचित्र गोष्ट जाणवू शकते. मनात सतत विचार येणे, निर्णयाबद्दल गोंधळ, कधी वाटेल पुन्हा जायचं, कधी वाटेल थांबावं. हा इंटरेस्ट खूप वाढत जाईल. बाहेरचे लोक तुम्हाला स्ट्रॉंग समजतील, पण आतून काही गोष्टीबद्दल अनिश्चित असाल. आणि हाच टप्पा आहे जिथे बदलायची खरी सुरुवात आहे. या काळात एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे, तत्काळ निर्णय घेणे टाळा. कारण जे निर्णय तुम्ही घेता ते नंतर मोठा परिणाम देऊ शकतात. काही लोकांना वाटेल ही फक्त साधं टेन्शन आहे, पण खरं म्हणजे हा एक संदेश किंवा संकेत ही म्हणा तुम्ही, ही तुमच्या आयुष्यात काहीतरी रिझल्ट घेऊन येत आहे. आणि मजेत गोष्ट म्हणजे बहुतेक लोक हे लक्षात घेत नाही. ते नेहमीप्रमाणे जगत राहतात आणि नंतर अचानक त्यांना जाणवतं की काहीतरी बदलून गेलं आहे. पण तेव्हा वेळ परत आणता येत नाही. पुढच्या सिस्टीममध्ये आपण पाहणार आहोत पैशाच्या बाबतीत कोणते बदल येणार आहेत, कोणत्या संधी अचानक समोर येतील आणि कोणती चूक सिंह राशीचे अजिबात करू नये. कारण पुढचा भाग आणखी खोल आणि धक्कादायक आहे. या टप्प्यावर सिंह राशीच्या आयुष्यात एक गोष्ट हळूहळू बदलायला लागेल, ती म्हणजे आर्थिक स्थिरता. बाहेरून सगळं ठीक असेल, पण आतून काही थोडं थोडं अस्थिर वाटायला लागेल. काही लोकांना अचानक छोटे छोटे खर्च वाढताना दिसतील, जे आधी लक्षात येत नव्हते ते आता जाणवायला लागतील. आणि हाच तो क्षण आहे जिथे जागरूक राहणं खूप महत्त्वाचं आहे. कारण या काळात पैसे फक्त येत नाही आणि ते कुठे जात पण नाही हे पटकन लक्षात येत नाही. छोटे निर्णय मोठा परिणाम देऊ शकतात. काही सिंह राशीच्या लोकांसमोर अचानक नवीन संधी समोर येऊ शकते. नवीन काम, नवीन प्रोजेक्ट किंवा नवीन इन्व्हेस्टमेंट. पण ती संधी स्वीकारायची नाही हा मोठा प्रश्न असेल. इथे एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे. घाई करून घेतलेला निर्णय नंतर रिझल्ट देऊ शकतो आणि खूप विचार करून घेतलेला निर्णय मोठा फायदा देऊ शकतो. या काळात काही लोक इमोशनल होऊ शकतात, खर्च करू शकतात, कधी आनंदात कधी टेन्शनमध्ये. पण ही सवय नंतर इनबॅलन्स निर्माण करू शकते. सिंह राशीची खरी ताकद म्हणजे ग्रोथ आणि चुकीचं असेल तर टेन्शन. आणि बहुतेक लोक इथे चूक करतात. तसे ते संकेत दिसतात पण ते इग्नोर करतात आणि नंतर म्हणतात हे अचानक झालं. पुढच्या सिस्टममध्ये आपण पाहणार आहोत नात्यामध्ये कोणते बदल येऊ शकतात आणि मिसअंडरस्टँडिंग कशामुळे वाढतं आणि कोणती गोष्ट संबंध वाचवू शकते. कारण आता गोष्ट फक्त पैशाची नाही, भावना आणि इन्व्हेस्टमेंट. या टप्प्यावर सिंह राशीच्या आयुष्यात एक गोष्ट खूप स्पष्टपणे जाणवायला लागली, ती म्हणजे मन जे सांगतं ती परिस्थिती जे दाखवतं यात फरक निर्माण होते. भावना एकीकडे ओढतात आणि वास्तव दुसरीकडे थांबवते. कधी तुम्हाला वाटतं का मी जे विचार करतो ते बरोबर आहे, पण लगेचच परिस्थिती काहीतरी वेगळंच दाखवते आणि इथेच कॉन्फिडन्स सुरू होतो. सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ थोडा सेन्सिटिव्ह ठरू शकतो. कारण तुम्ही मनापासून निर्णय घ्यायचा प्रयत्न कराल, पण बाहेरील वास्तव तुम्हाला थांबवतं. कधी मन म्हणतं हे नातं वाचवायला हवं, पण इगो किंवा परिस्थिती म्हणते थांब आता बोलू नको आणि हाच कॉन्फिडन्स वाढून जातो. या काळात एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे. तुमच्या भावना खऱ्या आहेत, पण प्रत्येक भावना लगेच ॲक्टिव्ह होण्याची गरज नसते. भावना क्षणिक असू शकतात, पण घेतलेला निर्णय दीर्घकाळ परिणाम देतो. आणि म्हणूनच या टप्पा थोडा थांबून विचार करणं खूप गरजेचं आहे. काही वेळा तुम्हाला वाटेल समोरची व्यक्ती तुम्हाला समजून घेत नाही, पण वास्तव कधी कधी उलटही असू शकतं. गैरसमज दोन्ही बाजूने तयार होतात आणि इथे खरी परीक्षा आहे कोण जास्त बरोबर आहे, नाही तर कोण शांत राहून परिस्थिती समजून घेतं. हे महत्त्वाचं आहे.
जर या टप्प्यावर संयम ठेवला तर अनेक गोष्टी वाचू शकतात, पण घाई केलीत की एक छोटा गैरसमज मोठ्या अंतरात बदलू शकतो. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत करिअरमध्ये कोणते मोठे ट्रेनिंग पॉईंट येणार आहेत, कोणत्या संधी हातातून निसटू शकतात आणि कोणता निर्णय संपूर्ण भविष्य बदलू शकतो. कारण आता गोष्ट फक्त भावना नाही तर भविष्याची आहे. आता आपण अशा टप्प्यावर आलो आहोत जिथे गोष्ट फक्त भावना किंवा नात्यापुरती मर्यादित नाही. आता खरी परीक्षा सुरू होते भविष्याची. कारण सिंह राशीच्या आयुष्यात काही मोठे ट्रेनिंग पॉईंट येणार आहेत. काही लोकांना अचानक नवीन संधी तर काहींना जुनी चूक पुन्हा समोर येऊ राहिली असेल आणि इथे एक निर्णय सर्व काही बदलू शकतो. हा निर्णय तुम्हाला पुढे नेऊ शकतो किंवा तुमचं आयुष्य थोडं थांबवू शकतो. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे हा क्षण पुन्हा येणार नाही. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत करिअरमध्ये खरे बदल काय आहेत, कोणती संधी 99% लोक मिस करतात आणि सिंह राशीचा सर्वात मोठा ट्रेनिंग पॉईंट कोणता आहे. कारण आता वेळ वास्तवाला समोर जाण्याची. आता आपण ज्या टप्प्यावर आहोत तो सिंह राशीसाठी सर्वात महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो. कारण इथे फक्त परिस्थिती बदलत नाही तर तुमची दिशा बदलू शकते. हा तो क्षण आहे जिथे छोटा निर्णय ही मोठं आयुष्य बदलू शकते. तुमच्यासमोर 2 मार्ग येऊ शकतात, एक सुरक्षित ओळखीचा आणि दुसरा थोडा भयंकर ग्रोथ देणारा. आणि इथे खरी परीक्षा आहे. बहुतेक लोक सुरक्षित मार्ग निवडतात कारण तो सोपा वाटतो, पण जीवन नेहमी सोप्या मार्गाने मोठं यश देत नाही. आणि दुसरा मार्ग तो थोडा कमजोर असेल पण त्यात संधी लपलेली असू शकते, जी संधी आयुष्य पूर्ण बदलू शकते. सिंह राशीची खरी ताकद म्हणजे धैर्य. पण हा काळ त्या धैर्याची खरी परीक्षा घेणार आहे. कारण इथे भीती नाही निर्माण महत्त्वाचा आहे. आणि सर्वात मोठी गोष्ट, हा ट्रेनिंग पॉईंट तुम्हाला कोणीतरी बाहेरून देणार आहे. तो तुम्हाला स्वतः ओळखावा लागेल आणि स्वतः स्वीकारावा लागेल. काही लोक या क्षणाला रिस्क म्हणतील तर काही लोक याला पॉईंट म्हणतील. खरं यश त्यालाच मिळेल जो भीतीच्या पुढे जाऊन निर्णय घेतो. आता प्रश्न आहे, तू सुरक्षित राहणार की पुढे धैर्याचा शोध दाखवणार. आता सगळं हातात आहे. भिंतीला धरून बसायचं की पुढे जाऊन स्वतःला भविष्य दाखवायचं. कारण लक्षात ठेवा, हा ट्रस्ट पॉईंट पुन्हा पुन्हा येत नाही. आता निर्णय तुझा आहे, थांबायचं का सिंहासारखं पुढे झेप घ्यायची. तर काही गोष्टी तुम्हाला साध्या वाटतील पण त्या तुमचं भविष्य बदलू शकतात. 99% लोक ज्या गोष्टीला दुर्लक्ष करतात त्या इथे समजून घ्या. हा व्हिडिओ फक्त एंटरटेनमेंट आणि ॲस्ट्रॉलॉजीसाठी आहे. तुम्ही सिंह राशीचे असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. आणि तुमची रास जरी सिंह नसेल तरी लोकांना व्हिडिओ तुम्ही शेअर करा, कारण की त्यांना तरी उपयोगी येईल हा व्हिडिओ. तर स्वामी भक्ती शक्तीच्या चॅनलमध्ये राशी भविष्याचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि भेटू अशाच एका आपण नवीन राशी भविष्याच्या व्हिडिओमध्ये. सर्वांना श्री स्वामी समर्थ.